सुरुवात ही 24 फेब्रुवारी 2026 पासून सुरू झालेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 मार्च 2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. पूर्व परीक्षा ही 11 एप्रिल 2026ला होणार आहे आणि मुख्य परीक्षा ही 30 एप्रिल 2026ला होणार आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र स्टुडंट मित्र, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा विश्वासू मित्र. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक जबरदस्त आणि मोठी संधी. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत नर्सिंग ऑफिसर पदाच्या 2551 जागांसाठी भरती. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण आपण सविस्तर माहिती घेणार आहोत एम्स NORCET 10 नर्सिंग ऑफिसर भरती 2026 बद्दल. कारण मी आज तुम्हाला नर्सिंग ऑफिसर भरती 2026मध्ये प्रत्येक महत्त्वाची माहिती सोप्या आणि स्पष्ट भाषेत समजावून सांगणार आहे. सोबतच शेवटी मी तुम्हाला एक मोठी आणि फायदेशीर माहिती देणार आहे जी तुमच्या सिलेक्शनसाठी गेम चेंजर ठरू शकते. भरती कोणासाठी? ही भरती नर्सिंग ऑफिसर ग्रुप बी पदासाठी. ही परीक्षा आहे म्हणजे ह्या परीक्षेचं जे नाव आहे ते नर्सिंग ऑफिसर रिक्रुटमेंट कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे NORCET 10 ही आहे. ही परीक्षा घेतली जाणार आहे एम्स न्यू दिल्लीकडून आणि भारतभरातील विविध एम्स संस्थांमध्ये पोस्टिंग मिळू शकते. आता या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय? तर ज्यांचं BSc नर्सिंग झालं आहे किंवा पोस्ट बेसिक नर्सिंग झालं आहे किंवा डिप्लोमा इन नर्सिंग झालं आहे ज्याला आपण GNM म्हणतो ते कॅन्डिडेट ह्या पदासाठी अप्लाय करू शकताय. पण लक्षात ठेवा, तुमची जरी BSc नर्सिंग झालेलं असेल किंवा तुमचा डिप्लोमा झालेला असेल तरी तुमची नोंदणी ही स्टेट नर्सिंग कौन्सिल किंवा इंडियन नर्सिंग कौन्सिलमध्ये असणे आवश्यक आहे. आणि ज्यांचा डिप्लोमा झाला आहे म्हणजे ज्यांचा GNM डिप्लोमा झालेला आहे त्यांना 2 वर्षांचा 50 बेड असलेल्या हॉस्पिटलमध्ये 2 वर्षाचा कामाचा अनुभव हा महत्त्वाचा आहे. आणि अनुभव हा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतरचा असायला हवा. आता याची वयोमर्यादा 18 ते 30 वय असलेले कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकत आहे. आणि रिझर्वेशनच्या बाबतीत सरकारी नियमानुसार SC STला 5 वर्ष, OBCला 3 वर्ष आणि जे PWBD आहेत त्यांच्यासाठी 10 वर्ष आणि एक्स सर्व्हिसमॅन यांच्यासाठी नियमानुसार रिझर्वेशन आहे. आता याची निवड प्रक्रिया कशी म्हणजे याची सिलेक्शन प्रोसेस कशी आहे ते पाहू. सिलेक्शन प्रोसेसमध्ये टोटल 4 स्टेज आहेत. फर्स्ट जी स्टेज आहे ती क्वालिफाईंग आहे. सेकंड स्टेज ही मेरिटलेस आहे. थर्डला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे आणि फोर्थला फायनल अलॉटमेंट आहे. म्हणजे पूर्व परीक्षा आहे, मुख्य परीक्षा आहे, प्रिलिम्स, मेन्स, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड देन फायनल अलॉटमेंट. ठीक आहे. आता महत्त्वाच्या तारखा ह्या परीक्षेचे एक खास वैशिष्ट्य असे मित्रांनो, म्हणजे ज्याप्रमाणे अर्जाची तारीख सुरू झाली आहे, अर्जाची शेवटची तारीख आहे, त्यानंतर लगेच 1 महिन्यानंतर तुमची पूर्व परीक्षा होते आणि ज्या दिवशी तुमची पूर्व परीक्षा होते तिथून 30 दिवसानंतर लगेच तुमची मेन्स परीक्षाही होऊन जाते. तर याच्या ज्या महत्त्वाच्या तारखा आहेत त्या तुम्हाला मी सांगतो. अर्ज करण्याची सुरुवात ही 24 फेब्रुवारी 2026 पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 मार्च 2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. पूर्व परीक्षा ही 11 एप्रिल 2026ला होणार आहे आणि मुख्य परीक्षा ही 30 एप्रिल 2026ला होणार आहे. आणि जे पूर्व परीक्षेचं तुमचं ॲडमिट कार्ड मित्रांनो ते 8 एप्रिल 2026 पासून तुम्ही डाउनलोड करू शकणार आहात. आता याचा एक्झाम पॅटर्न जो आहे तो आपण समजून घेऊ. अगोदर आपण पूर्व परीक्षा कशी होणार आहे ते पाहू. पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला 100 MCQ राहणार आहेत 100 मार्कांसाठी आणि पूर्व परीक्षेचा जो पेपरचा टायमिंग आहे तो 90 मिनिटाचा आहे. आणि हा जो पेपर राहणार आहे तर ह्या पेपरमध्ये जवळजवळ 5 सेक्शन राहतील. प्रत्येक सेक्शनला 20 प्रश्न आणि एका सेक्शनला 18 मार्क राहतील. आता याच्यामध्ये विषय कोणकोणते? तर जनरल नॉलेज, ॲप्टिट्यूड टेस्ट आणि बाकीचं सर्व काही तुम्हाला तुमच्या विषयाशी निगडीत म्हणजे तुमचा जो नर्सिंगचा सिलेबस आहे त्याच्यावरतीच तुम्हाला इथे प्रश्न विचारले जाणार आहेत. म्हणजे पूर्व परीक्षेमध्ये 100 प्रश्न राहणार आहेत 100 मार्कांसाठी. त्याच्यापैकी 20 क्वेश्चन्स हे तुम्हाला जनरल नॉलेज आणि ॲप्टिट्यूडवरती अवलंबून राहणार आहेत आणि उर्वरित 80 प्रश्न हे तुम्हाला तुमच्या नर्सिंगच्या सिलेबसवरती दिले जाणार आहेत. हे तुम्ही लक्षात घ्या. आणि याच्यामध्ये 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे हे विसरू नका. त्यानंतर येतं मुख्य परीक्षेमध्ये 160 MCQ 160 मार्क
आणि 180 मिनिटासाठी हा पेपर होणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा जनरल नॉलेज किंवा ॲप्टिट्यूडवरचा क्वेश्चन विचारला जाणार नाही. मुख्य परीक्षा ही संपूर्णतः तुमच्या नर्सिंगच्या सिलॅबसवरती अवलंबून राहणार आहे आणि त्याशिवाय इथे सिनॅरिओ बेस क्वेश्चनसुद्धा विचारले जाणार आहेत. हे तुम्ही लक्षात घ्या. तुमचा नर्सिंगचा सिलॅबस अधिक याच्यामध्ये सिनॅरिओ बेससुद्धा क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. याच्यामध्ये सुद्धा 1/3 निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे. ठीक आहे. आणि दुसरं महत्त्वपूर्ण, ज्याप्रमाणे आपण पूर्वपरीक्षेचं पाहिलं की ती 5 सेक्शनमध्ये डिवायडेड आहे. प्रत्येक सेक्शनला 20 प्रश्न राहणार आहेत आणि प्रत्येक सेक्शनला 18 मिनटं येत आहे. त्याचप्रमाणे मुख्य परीक्षेमध्ये 4 सेक्शन राहणार आहेत. प्रत्येक सेक्शनमध्ये 40 प्रश्न राहणार आहेत आणि एका सेक्शनला 45 मिनटं भेटणार आहेत. हे तुम्ही लक्षात घ्या. आता मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं, एम्ससारख्या संस्थेमध्ये सिलेक्शन मिळवायचं असेल तर फक्त वाचन पुरेसं नाही आहे, तर प्रॅक्टिस आवश्यक असते. रेग्युलर ऑनलाईन टेस्ट, कन्सिस्टंट स्टडी, प्रॉपर ॲनालिसिस यामुळे तुमचा यशाकडे जाण्याचा मार्ग सुखकर होतो. तर आता सर्वात महत्त्वाचा भाग, जर तुम्हाला फ्री CBT ऑनलाईन टेस्ट सिरीज म्हणजे मित्रांनो तुमच्या जर NORCET तयारीसाठी आपण सुरू करत आहोत, ते म्हणजे CBT पॅटर्न ऑनलाईन गुगल फॉर्म टेस्ट, तेही टाईम लिमिटसह. याच्यामध्ये तुम्हाला रिअल एक्झामसारखा पॅटर्न भेटणार आहे, टाईम लिमिट असणार आहे, सेक्शन वाईज एक्सपिरियन्स राहणार आहे, ऑटो सबमिट सिस्टीम राहणार आहे आणि स्कोअर लगेच मिळणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, ही टेस्ट पूर्णपणे फ्री आहे. 1ही रुपया आकारला जाणार नाही आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. याच्यामध्ये तुम्हाला 1ही रुपया आकारला जाणार नाही आहे. हे तुम्हाला तुमच्या प्रॅक्टिससाठी, तुमचा अभ्यास करावा, तुमची कन्सिस्टन्सी वाढावी, तुमचाला यश मिळण्याचा पर्सेंटेज वाढावा, तुमच्या ऑनलाईन टेस्टमधील चुकीचे म्हणजे तुमच्या चुका ज्या होतात त्या कमी व्हाव्या, तुमचा कॉन्फिडन्स वाढावा. तर त्यामुळे आपण ही टेस्ट घेतो आहे. तर पहिला जो तुमचा फायदा होणार आहे, तुमच्या चुका कमी होत होतील. तुमच्या चुका कमी होतील. जे प्रश्न चुकतात ते लगेच लक्षात येतील आणि पुढच्या वेळी ती चूक होणार नाही. कमी वेळेत जास्त प्रश्न सोडवण्याचा सराव होईल. टाईम लिमिट असल्यामुळे स्पीड आणि ॲक्युरसी दोघी वाढतील. स्टडीमध्ये कन्सिस्टन्सी वाढेल. रेग्युलर टेस्ट दिल्यामुळे अभ्यासाची सवय लागेल. एक्झाम फिअर कमी होणार आहे, म्हणजे रिअल CBT पॅटर्नचा अनुभव मिळाल्यामुळे मेन्स एक्झाममध्ये कॉन्फिडन्स वाढेल. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. होय मित्रांनो, प्रॅक्टिस केल्याशिवाय सिलेक्शन शक्य नाही. जितकी जास्त टेस्ट तितकी जास्त सुधारणा. हे तुम्ही विसरू नका. आता टेस्टचे एक्सप्लेनेशन कुठे मिळेल, म्हणजे तुम्ही ज्या ऑनलाईन टेस्ट देणार आहेत तर त्या टेस्टचं तुम्हाला एक्सप्लेनेशन कुठे मिळणार आहे. प्रत्येक प्रश्नाचं सविस्तर उत्तर, त्याचं एक्सप्लेनेशन, का बरोबर, का चुकलं, कॉन्सेप्ट क्लिअर डिस्कशन, हे सगळं आपण आपल्या यूट्यूब चॅनल म्हणजे महाराष्ट्र स्टुडंट मित्रावर देणार आहोत. म्हणजे तुम्ही फक्त टेस्ट देणार नाही तर कॉन्सेप्ट पण क्लिअर करणार आहात. हे विसरू नका. हे आपल्या चॅनलचे फायदे. त्यामुळे या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि ह्या ज्या टेस्टची लिंक ही तुम्हाला कशी मिळणार आहे, तर टेस्टची लिंक तुम्हाला डायरेक्ट यूट्यूब चॅनलवर दिली जाणार नाही. टेस्टची लिंक मिळवण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा, टेलिग्राम ग्रुपची लिंक जॉईन करा. त्या टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला टेस्ट लिंक आणि सर्व की एक्सप्लेनेशन अपडेट आणि इम्पॉर्टंट स्टडी मटेरियलसुद्धा सगळं काही मिळणार आहे. ते फ्री ऑफ कॉस्ट, एकही पैसा तुमच्याकडून घेतला जाणार नाही. म्हणून डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि टेलिग्राम ग्रुप लगेच जॉईन करा. आता ही जी काय एम्स आहे याच्या पोस्टिंग तुम्हाला कुठे कुठे मिळणार आहेत, तर ह्या जागा पूर्ण ऑल ओव्हर इंडियाच्या आहेत, पूर्ण भारतभरात त्याच्यामध्ये जागा निघाल्या आहेत. त्याच्यामध्ये न्यू दिल्ली असो, नागपूर असो, भोपाळ असो, रायपूर, ऋषिकेश असो, पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये जितक्या एमच्या संस्था आहेत त्यांच्या इथे जागा निघालेल्या आहेत. आता काही महत्त्वपूर्ण सूचना आहेत ज्या कॉमनली सर्वांना माहीत असतात पण तरी तुम्ही विसरतात. तर अर्ज करताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरा. फोटो सही थंब इम्प्रेशन नीट अपलोड करा. चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होतो. आणि सरकारी नोकरीला असाल तर NOC आवश्यक आहे. हे तुम्ही विसरू नका. आणि मित्रांनो, जर तुम्ही खरंच NORCET 10साठी सिरियस असाल तर हा व्हिडिओला लाईक करा, नर्सिंगच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, कमेंट्समध्ये लिहा की मी फ्री CBT टेस्ट देणार आहे. आणि अशाच फ्री टेस्ट सिरीज आणि गव्हर्नमेंट जॉब अपडेटसाठी आपले चॅनल महाराष्ट्र स्टुडंट मित्र लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, कारण इथे मिळते तुम्हाला फ्री CBT प्रॅक्टिस, डिटेल एक्सप्लेनेशन, ॲक्युरेट जॉब अपडेट. मी भेटेन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करा, टेस्ट द्या, सिलेक्शन पक्क करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.